आज आनंददायी शनिवार. प्रत्येक शनिवारप्रमाणे या शनिवारी देखील आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तरी आजच्या प्रश्नमंजुषेतील सर्वांसाठीचा पहिला प्रश्न, इन्कलाब जिंदाबाद असा नारा कुणी दिला? इन्कलाब जिंदाबाद असा नारा कुणी दिला? सर्वात अगोदर हात वर केलेला आहे सिद्धिकाने. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर देण्याची संधी मिळणार आहे सिद्धिकाला. सिद्धिका, इन्कलाब जिंदाबाद हा नारा कुणी दिलेला आहे? भगत सिंग. व्हेरी गुड. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे पहिल्या प्रश्नाचं सिद्धिकाने. सिद्धिकासाठी दुसरा प्रश्न. सिद्धिकासाठी दुसरा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत. व्हेरी गुड. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील सिद्धिकाने अगदी बरोबर दिलेलं आहे. आता सिद्धिकासाठी तिसरा प्रश्न असेल. तिसरा प्रश्न हा प्रश्नाची काठिण्य पातळी ही थोडीशी जास्त असते. तरी बघूया सिद्धिका तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते का? एका दिवसामध्ये एकूण किती सेकंद असतात? व्हेरी गुड. तिन्ही प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर दिलेले आहेत आणि सिद्धिका आजच्या या प्रश्नमंजुषा कार्यक्रमाची पहिली विजेती ठरलेली आहे. तिच्यासाठी परत एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. व्हेरी गुड. शाबास. चला, आता आपल्याला दुसरा विजेता मिळवायचा आहे. या कार्यक्रमातील दुसरा विजेता मिळवायचा आपल्याला आणि त्याच्यासाठी पहिला प्रश्न आहे. पहिली लक्ष द्या इकडं. त्यांच्यासाठी पहिला प्रश्न आहे, भारताचे प्रवेशद्वार. भारताचे प्रवेशद्वार. श्री गणेशने सर्वात अगोदर हात वर केलेला आहे. तरी दुसरा विजेता मिळण्याची संधी, दुसरा विजेता होण्याची संधी आपण श्री गणेशला देणार आहोत. श्री गणेश, भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे? मुंबई. व्हेरी गुड. अगदी बरोबर आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या. तुम्हाला उत्तर नाही आलं तरी चालतंय, पण ज्याला आलं त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. आलं लक्षात? बर. तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, भारतामध्ये गुलाबी शहर म्हणून कोणते शहर असेल? व्हेरी गुड. जयपूर. प्रश्नाचं उत्तर, प्रश्न पूर्ण ऐकायच्या अगोदर उत्तर दिलेलं आहे, म्हणजे चांगलं वाचन केलेलं आहे आणि चांगलं पाठांतर केलेलं आहे श्री गणेश. व्हेरी गुड. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यायचे आणि आपला श्री गणेश बनणार आहे आजचा दुसरा विजेता, दुसरा प्रश्नमंजुषा कार्यक्रमातील विजेता. तर चला, आता तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्य टिळक. व्हेरी गुड. लय फास्ट विजेते मिळवले आज आपल्याला. छान. श्री गणेश आजचा दुसरा विजेता ठरलेला आहे. त्यासाठी परत एकदा काय होऊन जाईल. चला, दोन विजेते मिळालेले आहेत आणि दोन्ही चौथीचे आहेत. बघूया आता तिसरी किंवा पाचवीमध्ये कोणी बाजी मारेल का? चला, तिसऱ्या विजेत्यासाठी पहिला प्रश्न. पहिला प्रश्न असा आहे, हो, गोल क्रांती कशाच्या कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? गोल क्रांती. बटाटा उत्पादन. व्हेरी गुड. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे, बटाटा उत्पादन. चला, दुसरा प्रश्न वनितासाठीच आहे, कारण तिने पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. CV रमन यांनी कशाचा शोध लावलेला? नाही, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे, काय हरकत नाही, बस खाली. बरोबर, काय हरकत नाही, बघितलं. हा, तुला फक्त प्रश्नाचं उत्तर देण्याची संधी मिळणार आहे, कारण तू विजेते ठरलेले. सांग. रमन इफेक्ट. व्हेरी गुड. बघा, तिनं
पहिली विजेती ठरलेलीच आहे, पण तिला वाटतंय आणखी एक विजेती व्हावं, पण नाही, एका जणाला एकच संधी आहे. काय हरकत आहे. छान. रमण इफेक्ट. चला परत सर्वांसाठी प्रश्न. रेडियमचा शोध कुणी लावला? रेडियम. 1 2 3. अर्पिता कुणी लावलाय? व्हेरी गुड. मेरी क्युरी, पियर क्युरी यांनी रेडियमचा शोध लावलेला. व्हेरी गुड. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. दुसरा प्रश्न तुझ्यासाठी. जय जवान जय किसान असा नारा कुणी दिला? लाल बहादूर शास्त्री. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण बरोबर दिलेलं आहे. आता फक्त एकच प्रश्न दूर आहेस तू आजच्या कार्यक्रमाची तिसरी विजेती होण्यापासून. तर तुझ्यासाठी तिसरा प्रश्न आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आईचे नाव काय होते? गंगूबाई. व्हेरी गुड. विजेती देखील मिळालेली आहे आपल्याला. तरी आजच्या या कार्यक्रमाची तिसरी आणि शेवटची विजेती आहे अर्पिता संतोष मल्लेकर. व्हेरी गुड. परत एकदा मिळावा. तरी आजची पहिली विजेती आहे सिद्धिका, दुसरा विजेता आहे श्री गणेश आणि तिसरी विजेते आहे अर्पिता. आणि हे तिन्ही विजेते इयत्ता 4थी मधील आहेत. त्यामुळे 4थ्या वर्गासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. तरी आजचा हा प्रश्नमंजुषा कार्यक्रम येथे समाप्त होत आहे. धन्यवाद.